नमस्कार, मी सचिन पाटील. टेक्नो एज्युकेशन या चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण सीटेटचा फॉर्म हा आपण स्वतः घर बसल्या कशा पद्धतीने भरावा या संदर्भात स्टेप बाय स्टेप माहिती पाहणार आहोत. यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण पहा, जेणेकरून फॉर्म भरताना आपणास कोणतीही अडचण येणार नाही. यासाठी प्रथमतः क्रोम ब्राउझरमध्ये येथे ctet.nic.in ही वेबसाईट सर्च करा. सर्च केल्यानंतर आपल्यासमोर ही वेबसाईट ओपन होईल. बघा, या ठिकाणी लिहिलेलं आहे केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा, जी 6 सप्टेंबर 2026 रोजी होणार आहे. मग हा फॉर्म भरण्यासाठी आपल्याला या ठिकाणी दोन महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. प्रथमतः आपल्याला रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे. रजिस्ट्रेशन करून झाल्यानंतर मिळालेला लॉग इन ID आणि पासवर्ड वापरून फॉर्म भरायचा आहे. चला तर प्रथमतः आपल्याला रजिस्ट्रेशन कशा पद्धतीने करावं हे समजून घेऊया. यासाठी ctet.nic.in या वेबसाईटवर आल्यानंतर या ठिकाणी सर्वात खाली शेवटी अप्लाय फॉर सीटेट सप्टेंबर 2026 यावर क्लिक करा. यानंतर पुन्हा येथे ओके वर क्लिक करूया. या ठिकाणी हा पहिला टॅब देण्यात आला आहे, डाउनलोड इन्फॉर्मेशन बुलेटिन. येथे क्लिक करून आपण या माहितीची PDF या ठिकाणाहून डाउनलोड करू शकता. यानंतर दुसरा टॅब देण्यात आला आहे न्यू रजिस्ट्रेशन. नवीन नोंदणी करण्यासाठी प्रथमतः आपल्याला या टॅबवर जाऊन क्लिक करून येथे रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे. आणि रजिस्ट्रेशन करून झाल्यानंतर मिळालेला जो ID आणि पासवर्ड असेल त्याचा वापर करून हा तिसऱ्या टॅबमध्ये लॉग इन या टॅबवर क्लिक करून येथे लॉग इन करून हा आपल्याला सीटेटचा फॉर्म भरायचा आहे. मग या ठिकाणी पहिलं काम आपल्याला करायचं आहे न्यू रजिस्ट्रेशन. सर्वांनी न्यू रजिस्ट्रेशन या टॅबवर क्लिक करा. यावर क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने हा एक फॉर्म ओपन होईल. या ठिकाणी हे जे काही इन्फॉर्मेशन आहे हे डाउनलोड करण्यासाठी आपण येथून डाउनलोड करू शकता. अन्यथा सर्वात खाली यायचं आहे आणि या ठिकाणी एक बॉक्स दिसतो, या बॉक्समध्ये चेकमार्क करायचं आणि क्लिक हिअर टू प्रोसीड या टॅबवर क्लिक करायचे आहे. यावर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर हा एक महत्त्वाचा रजिस्ट्रेशन फॉर्म ओपन होईल. या फॉर्मला आपल्याला 6 ते 7 टप्प्यांमध्ये व्यवस्थित भरून घ्यायचा आहे. हा भरण्यासाठी पहिला टप्पा आपण पाहूया पर्सनल डिटेल्स. मात्र येथे भरण्याआधी ही एक महत्त्वाची सूचना लक्षात घ्या की आपल्या 10वीच्या मार्कशीट अथवा सर्टिफिकेटवर जे आपलं नाव आहे, जी स्पेलिंग आहे, ती स्पेलिंग तेच नाव या ठिकाणी कॅन्डिडेट नेममध्ये आपल्याला टाकणं आवश्यक आहे, गरजेचं आहे. हेच नाव आपण खात्री करून घ्या आणि कॅन्डिडेट नेम या ठिकाणी आपलं नाव टाकून घ्या. त्याखाली फादर नेम वडिलांचं नाव, मदर नेम आईचं नाव, डेट ऑफ बर्थ, जेंडर. बघा, जेंडरवर जेव्हा आपण क्लिक करतो त्या ठिकाणी हे 3 ऑप्शन येतात. मेल फिमेल योग्य ऑप्शन आपण निवडावा, सिलेक्ट करावा. त्यानंतर आयडेंटिटी टाईप यावर जर आपण क्लिक केलं तर आपल्यासमोर हे 5 ते 6 ऑप्शन्स दिसतात. आपल्याजवळ असणारा योग्य ID जो असेल तो सिलेक्ट करा आणि ID सिलेक्ट केल्यानंतर त्या IDचा नंबर आपल्याला या ठिकाणी एंटर करायचा आहे. यानंतर ही पर्सनल डिटेल्स भरून झाल्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला पर्सनल डिटेल्स ही कन्फर्म करायची असते. यासाठी वर दिलेली माहिती ही पुन्हा एकदा आपल्याला खाली टाकायची आहे. त्यानंतर खाली आहे कॉन्टॅक्ट डिटेल्स. या ठिकाणी आपलं जे काही शहर, आपलं गाव असेल, आपण जेथे राहतो तो ॲड्रेस असेल, हा या ठिकाणी टाकायचा आहे. त्याखाली कंट्री, स्टेट, डिस्ट्रिक्ट आणि आपला जो पिनकोड आहे हा या ठिकाणी लिहायचा आहे. लक्षात घ्या, ही माहिती व्यवस्थित भरायची आहे. आपल्याला परीक्षेचं जे काही केंद्र मिळणार आहे ते या बेसवरच मिळते. यासाठी आपला जो ॲड्रेस असेल हा व्यवस्थित टाकावा. त्यानंतर इलेक्ट्रॉनिक कम्युनिकेशन ॲड्रेस, आपला ईमेल ID असेल हा येथे एंटर करावा. कन्फर्म पुन्हा एकदा एंटर करायचा आहे. आपला मोबाईल नंबर हा 2 वेळा एंटर करून कन्फर्म करायचा आहे. आणि त्याखाली जो लँडलाईन नंबर आहे हा रिक्वायर्ड नाही, हा टाकला नाही तरी सुद्धा चालेल. त्यानंतर परमनंट ॲड्रेस, हाच वरचा ॲड्रेस जर कन्फर्म असेल खाली तर सेम ॲज प्रेझेंट ॲड्रेस येथे मार्क करायचा आहे, जेणेकरून वरचा ॲड्रेस जो आहे हाच ॲड्रेस या ठिकाणी कंपल्सरी राहणार आहे. त्यानंतर आपण जर ॲड्रेस वेगळ्या ठिकाणी आणखी राहत असाल, परमनंट ॲड्रेस आपला वेगळा असेल तर आपण पुन्हा येथे भरा. जर हाच वरचा ॲड्रेस असेल तर या बॉक्समध्ये आपल्याला चेक मार्क करायचा आहे. त्याखाली चूज पासवर्ड. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी आपल्याला पासवर्ड टाकून घ्यायचा आहे.
आता हा पासवर्ड टाकताना व्यवस्थित टाका, जेणेकरून लॉग इन करताना आपल्याला अडचण येणार नाही. त्यानंतर कन्फर्म पासवर्ड, हाच पासवर्ड जो आपण नवीन तयार करून येथे टाकत आहोत हाच पुन्हा एकदा या ठिकाणी टाकायचा आहे. त्याखाली सिक्युरिटी क्वेश्चन्स आहे, यावर क्लिक केल्यानंतर 5 ते 6 प्रश्न आहेत. यातील योग्य तो प्रश्न आपण सिलेक्ट करा, जेणेकरून जेव्हा आपण पासवर्ड विसरतो आपण त्याच्यावरून पासवर्ड हा शोधू शकतो. म्हणून या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर सुद्धा काही शब्दांमध्ये या ठिकाणी आपल्याला मांडायचं असते, ते या ठिकाणी लिहून घ्या. दिलेला जो काही या ठिकाणी पासवर्ड असेल हा एका डायरीमध्ये आपण नोंद करून ठेवा, जेणेकरून आपण हा पासवर्ड विसरणार नाही. आणि सगळ्यात शेवटी कॅप्चा, हा दिलेला कॅप्चा जो आहे हा या ठिकाणी एंटर करायचा आहे. आपल्याला लक्षात येत नसेल तर या ठिकाणी ऑडिओवर क्लिक करून हा कॅप्चा या ठिकाणी सांगितला जातो. हा कॅप्चा जसा आहे तसा भरा. ही सगळी माहिती जी भरलेली आहे ही पुन्हा एकदा खात्री करून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला सबमिट या टॅबवर क्लिक करायचे आहे. यानंतर एक रिव्ह्यू पेजसाठी तुम्हाला ही एक महत्त्वाची सूचना येईल की आपण जो फॉर्म भरलेला आहे हा फॉर्म व्यवस्थित बारकाईने काळजीपूर्वक वाचा. त्यामध्ये जर आपल्याला काही बदल करायचा असेल तर आपल्याला त्या ठिकाणी एक टॅब देण्यात आलेला आहे, एडिट रजिस्ट्रेशन फॉर्म. यावर क्लिक करून आपण हा बदल करू शकता. अन्यथा सबमिट अँड सेंड OTP बटन यावर क्लिक करून आपण हे रजिस्ट्रेशन फायनल करू शकता. येथे क्लोज यावर आपण क्लिक करूया. याप्रमाणे हे एक रिव्ह्यू पेज आपल्या समोर दिसेल. रिव्ह्यू पेज आपण पाहत असताना येथे प्रत्येक डिटेल्सच्या खाली या ठिकाणी एक बॉक्स देण्यात आलेला आहे. यामध्ये आपण खात्रीपूर्वक काळजीपूर्वक ही सगळी माहिती बारकाईने चेक करा, कारण एकदा आपण फायनल केलं तर या ठिकाणी रजिस्ट्रेशन आपलं एडिट होऊ शकत नाही. जर ओके असेल तर येथे बॉक्समध्ये चेकमार्क करा. बघा पर्सनल डिटेल्स हे ओके आहेत म्हणून मी चेकमार्क केलं. त्यानंतर त्याखाली आलो आणि येथे ॲड्रेसच्या बाबतीत जी माहिती होती ही पण बरोबर आहे म्हणून मी पुन्हा बॉक्समध्ये चेकमार्क केलं. त्याखाली सगळ्यात खाली आपण आलो तर या ठिकाणी शेवटी एक चेकमार्क बॉक्स दिला आहे. येथे आपल्याला चेकमार्क करायचा आहे आय ॲग्री. बघा येथे चेकमार्क केल्यानंतर खाली हा जो टॅब आहे हा या ठिकाणी ॲक्टिव्ह आपल्याला झालेला दिसेल. तत्पूर्वी त्याआधी हा ॲक्टिव्ह नव्हता, मात्र या बॉक्समध्ये चेकमार्क केल्याबरोबर हा ॲक्टिव्ह झालेला आहे. याचा अर्थ ही सगळी माहिती बरोबर आहे. यानंतर आपण सबमिट अँड सेंड OTP टू व्हेरीफाय मोबाईल नंबर यावर क्लिक करून आपलं रजिस्ट्रेशन येथे फायनल करून घ्यायचं आहे. यानंतर कन्फर्म म्हणून यस करायचं आहे. यानंतर आपल्या मोबाईलवर एक OTP आला असेल, हा OTP आपल्याला येथे एंटर करायचा आहे आणि एंटर केल्यानंतर या ठिकाणी सबमिट रजिस्ट्रेशन फॉर्म यावर क्लिक करायचं आहे. यानंतर हे पेज महत्त्वाचं आपल्यासमोर येईल. याचा अर्थ आपलं पहिलं महत्त्वाचं काम झालं आहे, ते म्हणजे रजिस्ट्रेशन फॉर्म या ठिकाणी आपला कंप्लीट झाला आहे. तर यानंतर ॲप्लिकेशन फॉर्म आणि फीज पेमेंट या संदर्भात आपल्याला माहिती ही पूर्णतः भरून हा फॉर्म या ठिकाणी सबमिट करायचा आहे. ॲप्लिकेशन फॉर्म भरण्यासाठी आपल्याला डाव्या साईडला येथे ॲप्लिकेशन फॉर्म म्हणून एक टॅब दिसतो, त्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. जसं आपला फॉर्म भरून पूर्ण या ठिकाणी होईल तसं या ठिकाणी आपण पाहू शकतो बरोबरची या ठिकाणी एक चेकमार्क आपल्याला झालेलं दिसेल. हे 2-3 जे काही टॅब आहेत हे देखील आपल्याला याप्रमाणे पूर्ण भरून घ्यायचे आहेत. चला तर या ठिकाणी आपण आता ॲप्लिकेशन फॉर्म ह्या दुसऱ्या पार्टला सुरुवात करत आहोत, कशा पद्धतीने फिलअप करायचं आहे. मी ॲप्लिकेशन फॉर्म या टॅबवर क्लिक करतो. यावर क्लिक केल्यानंतर पहिला टॅब येतो कॉन्टॅक्ट डिटेल्स. आता कॉन्टॅक्ट डिटेल्सवर जेव्हा मी क्लिक करतो तेव्हा माझ्यासमोर कॉन्टॅक्ट डिटेल्स आपण जी काही माहिती भरलेली होती रजिस्ट्रेशन करताना ही सगळी माहिती आपल्याला या ठिकाणी येते. जशी माहिती आहे ती ही सगळी माहिती या ठिकाणी पाहायची. त्यानंतर सगळ्यात शेवटी हा जो कॅप्चा आहे हा कॅप्चा या ठिकाणी एंटर करायचा आहे आणि शेवटी सेव्ह अँड नेक्स्ट या टॅबवर क्लिक करायचे आहे. यानंतर आर यू शुअर यू वॉन्ट टू सबमिट दिस सेक्शन्स या ठिकाणी यस यावर आपण क्लिक करूया. यानंतर पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे पर्सनल डिटेल्सचा. येथे पर्सनल डिटेल्सबाबत ही जी काही माहिती आहे कॅन्डिडेट नेम, डेट ऑफ बर्थ ही सगळी माहिती चेक करून घ्यायची आहे. जी रजिस्ट्रेशन करताना माहिती भरली होती ती काही माहिती इनबिल्ट येईल. बाकीचे काही महत्त्वाचे खाली टॅब आहेत हे आपल्याला भरायचे आहेत. या ठिकाणी आपण पाहतो तर येथे आपल्याला नॅशनॅलिटी सिलेक्टवर क्लिक करून इंडियन निवडून घ्यायची आहे. त्यानंतर कॅटेगरी येथे क्लिक करायचं आहे. जी काही आपली कॅटेगरी आहे ही कॅटेगरी येथून निवडायची आहे. OBC, ST, SC जनरल यापैकी योग्य कॅटेगरी आपली जी असेल ती या ठिकाणी आपण निवडायची आहे.
त्यानंतर कन्फर्म कॅटेगरी, पुन्हा एकदा आपल्याला या ठिकाणी आपली कॅटेगरी आहे ही कन्फर्म करून घ्यायची आहे. आणि त्यानंतर काही डिसेबिलिटीबाबत काही सर्टिफिकेट आपल्याकडे असेल किंवा आपला दोष असेल तर या ठिकाणी यस और यस, नो असेल तर नाही करा. यानंतर आपली काही डिसेबिलिटी असेल आणि आपल्याला जर रायटर हवा असेल तर त्या संदर्भात आपल्याला येथे माहिती द्यायची आहे. नसेल तर नो करा, असेल हवा असेल तर या ठिकाणी यस करा. मात्र या ठिकाणी डिसेबिलिटी आपली यस असेल तरच आपण या ठिकाणी रायटर घेऊ शकतात. यासाठी योग्य डॉक्युमेंट्स आपल्याला त्या ठिकाणी सादर करावे लागतील. त्याखाली आहे एम्प्लॉयमेंट स्टेटस, नॉट एम्प्लॉय, एम्प्लॉय ॲज अ टीचर, एम्प्लॉय अदर दॅन टीचर. योग्य पर्याय असेल तो या ठिकाणी निवडायचा आहे. असाल तर यस करा, एम्प्लॉय ॲज अ टीचर, नसेल तर नॉट एम्प्लॉयवर क्लिक करू शकता. आणि सगळ्यात शेवटी दिलेला कॅप्चा हा पुन्हा येथे एंटर करायचा आहे आणि शेवटी सेव्ह अँड नेक्स्ट या टॅबवर क्लिक करा. पुन्हा या ठिकाणी विचारलं जाते आपण शुअर आहात का, आपण यस करायचं आहे. यानंतर हे दोन महत्त्वाचे टॅब आपले पूर्ण झाले. आता पुढचा तिसरा मुद्दा आहे अप्लाय फॉर डिटेल्स. यावर क्लिक करा. टॅबवर जे काही महत्त्वाचे मुद्दे आहेत या ठिकाणी हे मुद्दे आपल्यासमोर येतील. एक एक मुद्दे आपल्याला या ठिकाणी भरायचा आहे. अप्लाइंग फॉर, सिलेक्टवर क्लिक करायचं. आपण पेपर 1 साठी असाल तर 1 अप्लाय करा, 2 साठी असाल तर सेकंड हा जो टॅब निवडायचा आहे आणि दोन्ही पेपर घ्यायचे असतील तर हा तिसरा टॅब आपल्याला या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर लँग्वेज आपल्याला कोणती घ्यायची आहे, जी लँग्वेज आपल्याला हवी असेल ती लँग्वेज या ठिकाणी आपण घ्या. बघा येथे लँग्वेज आपण जर हिंदी घेतली तर आपल्याला दुसऱ्या लँग्वेजमध्ये आपल्याला विषय हा मराठी घेता येतो. अथवा आपण या ठिकाणी पहिली लँग्वेज जर मराठी जर घेतली तर या ठिकाणी आपल्याला दुसरी लँग्वेज ही हिंदी सुद्धा घेता येऊ शकते. आपल्याला जी लँग्वेज प्रथम हवी आहे ती लँग्वेज या ठिकाणी आपण घेऊ शकता. मराठी और हिंदीच नाही तर आपण यावर क्लिक करून भरपूर लँग्वेज या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत. जवळपास 27 लँग्वेज देण्यात आलेल्या आहेत. आपल्याला योग्य लँग्वेज हवी असेल ती या ठिकाणी निवडा. सब्जेक्ट जे आहे या ठिकाणी आपण क्लिक करून आपण जो सेकंड पेपर या ठिकाणी घेणार आहोत त्यासाठी सब्जेक्ट चॉईस आपल्याला येथे देण्यात येते. त्यापैकी योग्य सब्जेक्ट आपण निवडायचा आहे. त्यानंतर क्वालिफाईंग एक्झाम, डिप्लोमा इन एज्युकेशन आणि डिग्री इन एज्युकेशन, आपलं जे शिक्षण असेल डिप्लोमा, डिग्री यापैकी योग्य टॅबवर आपण क्लिक करायचं आहे. शेवटी दिलेला कॅप्चा या ठिकाणी एंटर करायचा आणि सेव्ह अँड नेक्स्ट या टॅबवर क्लिक करायचं आहे. लक्षात घ्या ही माहिती भरण्यापूर्वी हे जे सेक्शन आहे हे महत्त्वाचे आहेत. या ठिकाणी आपल्याला परीक्षेचं माध्यम आणि पेपर जे आहेत हे लँग्वेज 1 आणि लँग्वेज 2 कुठली हवी आहे या ठिकाणी व्यवस्थित निवडा आणि त्यानंतर खात्री करून पुढे कॅप्चा टाकून सेव्ह अँड नेक्स्ट या टॅबवर क्लिक करा. यानंतर पुन्हा एकदा आपल्याला कन्फर्म करायचं आहे. कन्फर्म केल्यानंतर आपल्यासमोर त्यानंतर पुढचा महत्त्वाचा टॅब येईल तो म्हणजे क्वालिफिकेशन डिटेल्सच्या बाबतीत. या ठिकाणी 3 महत्त्वाचे टॅब झाले म्हणून या ठिकाणी चेकमार्क बघू शकता बरोबरचे झालेले आहेत. आता क्वालिफिकेशन डिटेल्सबाबत येथे आपल्याला आपलं जे काही क्वालिफिकेशन आहे जसं डिप्लोमा इन एज्युकेशन आणि डिग्री इन एज्युकेशन याआधी आपण जे ऑप्शनला ऑन केले ते ऑप्शन आपल्याला दोन्ही या ठिकाणी फॉर्मच्या स्वरूपात दिसतील. योग्य ती माहिती आपल्याला या ठिकाणी डिप्लोमा झाला असेल तर डिप्लोमाच्या बाबतीत या ठिकाणी माहिती भरायची आहे. जसं की सिलेक्टवर क्लिक करून पास असेल तर पास, त्यानंतर ॲपियर असेल तर ॲपियरसुद्धा या ठिकाणी फॉर्म भरू शकतो. लक्षात घ्या आपण ॲपियरिंगवर क्लिक करून हा फॉर्म सबमिट करायचा आहे. त्यानंतर इयर कुठला आहे ते, कोर्स नेम या ठिकाणी बोर्ड, युनिव्हर्सिटी, त्यानंतर पिनकोड टाकायचा आहे. डिग्री एज्युकेशनचा म्हणजे थोडक्यात जी काही क्वालिफिकेशन आपली आहे त्याच्या बाबतीत डिटेल्स माहिती आपल्याला या ठिकाणी भरायची आहे. आणि सगळी माहिती भरल्यानंतर खात्री करा हा दिलेला कॅप्चा पुन्हा एकदा या ठिकाणी एंटर करायचा आहे आणि शेवटी सेव्ह अँड नेक्स्ट या टॅबवर क्लिक करायचं आहे. यानंतर कन्फर्म करायचं आहे यस. याप्रमाणे सर्व माहिती भरल्यानंतर आता पुढील महत्त्वाचा टॅब आहे तो म्हणजे अपलोड फोटोग्राफ अँड सिग्नेचर. या ठिकाणी आपल्याला आपला फोटो आणि त्याखाली सिग्नेचर ही अपलोड करायची आहे. येथे आपल्याला फोटोग्राफ आणि सिग्नेचर अपलोड करताना त्याची जी साईज असणार आहे ही साईज ही KB मध्ये 10 KB पर्यंत आणि मॅक्झिमम 200 KB पर्यंत म्हणजे मिनिमम 10 आणि मॅक्झिमम 200 KB पर्यंत आपल्याला ती साईज हवी आहे तरच ते डॉक्युमेंट्स या ठिकाणी अपलोड होतील. फोटोग्राफची आणि सिग्नेचरच्या बाबतीत 4 KB तर जास्तीत जास्त 30 KB पर्यंत जर आपली ती सिग्नेचरची फोटोची इमेजची साईज ही असेल तरच या ठिकाणी अपलोड होईल. जर जास्त असेल तर त्यासाठी वेबसाईट दिलेल्या असतात, ऑनलाईन आपण त्या ठिकाणी रिसाईज करून घ्यायची आणि दोन्ही फोटोग्राफ या ठिकाणी आणि आपलं सिग्नेचर या ठिकाणी अपलोड करून घ्यायचं आहे.
फोटोग्राफ आणि सिग्नेचर या ठिकाणी अपलोड केल्यानंतर क्लिक हिअर टू व्ह्यू या ठिकाणी आपण क्लिक करून आपला फोटो आणि सिग्नेचर व्यवस्थित सेट झाला आहे की नाही हे पाहू शकता। त्यानंतर दिलेला कॅप्चा या ठिकाणी एंटर करा आणि सेव्ह अँड नेक्स्ट या टॅबवर क्लिक करा। यानंतर कन्फर्म यस। यानंतर पुढील टॅब येईल तो म्हणजे फायनल सबमिटचा। याप्रमाणे एक विंडो दिसेल, याला आपल्याला क्लोज करायचं आहे। बघा रिव्ह्यू पेज ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म, आपण हे सगळे टॅब भरले, हा एक फॉर्म या ठिकाणी आपल्याला भरलेला दिसेल। प्रत्येक फॉर्मवरील माहिती व्यवस्थित बारकाईने वाचा, काळजीपूर्वक वाचा। जर चुकलं असेल तर या ठिकाणी आपण पुन्हा एकदा दुरुस्त करून घेऊ शकता, अन्यथा जर बरोबर असेल तर बघा हा पार्ट पर्सनल डिटेल्सचा बरोबर आहे म्हणून मी या ठिकाणी बॉक्समध्ये चेकमार्क करतो। त्यानंतर ही माहिती बरोबर असेल तर पुन्हा एकदा बॉक्समध्ये खाली चेकमार्क करतो। त्यानंतर त्याखालील ही माहिती एज्युकेशनच्या संदर्भात बरोबर असेल तर या ठिकाणी मी बॉक्समध्ये चेकमार्क करतो। त्याखाली पुन्हा एकदा बॉक्समध्ये चेकमार्क करतो आणि सगळ्यात शेवटी हा फॉर्म ओके आहे म्हणून या ठिकाणी बॉक्समध्ये चेकमार्क करतो। बघा चेकमार्क केल्यानंतर हा जो टॅब आहे हा ॲक्टिव्ह होईल। आता ॲक्टिव्ह नाही, पण जेव्हा मी चेकमार्क करतो तेव्हा या ठिकाणी ॲक्टिव्ह होतो आणि यानंतर आपलं सगळी माहिती भरलेली जर बरोबर असेल तर आपल्याला या ठिकाणी फायनल सबमिशन ऑफ ॲप्लिकेशन यावर क्लिक करून आपला हा फॉर्म सबमिट करायचा आहे। यानंतर कन्फर्मवर आपल्याला क्लिक करायचं आहे यस। येथे आपली व्ह्यू ॲप्लिकेशन फॉर्म हा टॅबसुद्धा आपला या ठिकाणी पूर्ण झाला आहे, म्हणजे रजिस्ट्रेशन फॉर्म कंप्लीट झालं। त्यानंतर आपण ॲप्लिकेशन फॉर्म कंप्लीट केलं। आता सगळ्यात शेवटच्या स्टेपकडे जात आहोत ते म्हणजे पेमेंट, हा आपला इनकम्प्लीट आहे। यासाठी फीज पेमेंट या तिसऱ्या टॅबवर आपण क्लिक करूया। यावर क्लिक केल्यानंतर आपला रजिस्टर ईमेल आय डी या ठिकाणी दिसेल आणि दिलेला कॅप्चा आपल्याला या ठिकाणी एंटर करून घ्यायचा आहे आणि त्याखाली सबमिट अँड गेट OTP यावर क्लिक करायचं आहे। येथे कॅप्चा मॅच झालेला आहे, त्यानंतर एक OTP आपल्या मेलवर आला आहे, तो आपल्याला या ठिकाणी एंटर करायचा आहे। तत्पूर्वी मी ओकेवर क्लिक करतो। आलेला OTP आपण या ठिकाणी एंटर करा, मेलवर आला असेल हा OTP या ठिकाणी एंटर करून झाल्यानंतर व्हेरीफाय या टॅबवर क्लिक करा। जर आपल्याला OTP आला नसेल तर आपण थोड्या वेळाने या ठिकाणी 15 मिनिटानंतर रिसेंड कोड यावर क्लिक करून आपण पुन्हा एकदा रिसेंड म्हणजेच OTP पुन्हा मिळवू शकता आणि तो या ठिकाणी टाकायचा आहे। व्हेरीफाय झालेला आहे, ओके या टॅबवर मी क्लिक करतो। यानंतर माझा ईमेल आय डी हा व्हेरीफाय झाला आहे। बघा या ठिकाणी आता ईमेल आय डी व्हेरीफाईड हे या ठिकाणी टिकमार्क झालेला आहे। आता आपल्याला शेवटचा मुद्दा जो आहे तो शेवटचा टॅब म्हणजे पेमेंटच्या बाबतीत पेमेंट कंप्लीट करून घ्यायचं आहे। पे एक्झामिनेशन फीज या टॅबवर आपल्याला या ठिकाणी क्लिक करायचं आहे। यावर क्लिक केल्यानंतर आपलं पेमेंट हे ऑनलाईन मोडमध्ये असणार आहे म्हणून ऑनलाईन पेमेंट यावर क्लिक करा। त्याखाली प्रोसीड फॉर पेमेंट या टॅबवर आपण क्लिक करणार आहोत। त्यानंतर आर यू शुअर यू वॉन्ट टू गो फॉर फीज पेमेंट, ओकेवर क्लिक करूया। येथे आपल्यासमोर पेमेंटसाठीचा हा एक महत्त्वाचा डॅशबोर्ड येईल। आपलं नाव, त्यानंतर आपल्याला एक पेपर असेल तर 1000 रुपये ओपन कॅटेगरीसाठी, अदर कास्टसाठी ही कमी आहे आणि दोन्ही पेपर असतील तर 1200 रुपये। जी काही रक्कम असेल ती या ठिकाणी दिसेल। आपला कस्टमर ID, ॲप्लिकेशन नंबर ही माहिती दिसते। खाली एक्झामिनेशन फीज कलेक्शन या खाली असलेल्या या सर्कलमध्ये आपल्याला क्लिक करायचं आहे आणि त्याखाली प्रोसीड फॉर पेमेंट यावर क्लिक करूया। यानंतर आपल्यासमोर पेमेंट करण्यासाठी पेमेंट मोड विचारलं जाते। यापैकी आपल्याला ज्या मोडमध्ये पेमेंट मेथडमध्ये आपल्याला पेमेंट करायचं आहे ती मेथड या ठिकाणी निवडा। क्रेडिट कार्ड असेल तर ते घ्या, नेट बँकिंग आहे, भीम ॲप आहे, त्यानंतर UPIच्या माध्यमातून आपण पेमेंट करू शकता। या ठिकाणी मी येथे पेमेंटची प्रक्रिया पूर्ण करून घेतो। पेमेंटची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आपण येथे पाहू शकतो व्ह्यू पेमेंट डिटेल्स या टॅबवर आपण जेव्हा क्लिक करतो तेव्हा आपलं पेमेंट या ठिकाणी सक्सेसफुली झालेलं आहे। लक्षात घ्या, नुसता फॉर्म भरून आपलं ॲप्लिकेशन फॉर्म हा कंप्लीट होत नाही। ज्यावेळेस आपण पेमेंट हे देतात, पेमेंट प्रक्रिया पूर्ण करतात, त्यानंतर आपला जो काही प्रवेश फॉर्म आहे हा पूर्णतः सबमिट होतो आणि आपलं जे काही ॲप्लिकंट ID आहे हा आपल्याला त्या ठिकाणी मिळतो। आपल्याला टेक्स्ट मेसेजसुद्धा आलेला असतो की आपला फॉर्म हा सक्सेसफुली या ठिकाणी सबमिट झालेला आहे म्हणून। अशा पद्धतीने या डॅशबोर्डवर आपण पाहू शकतो रजिस्ट्रेशन फॉर्म कंप्लीट झाला आहे, ॲप्लिकेशन फॉर्म हा देखील कंप्लीट झाला आहे, पेमेंट मेथड देखील या ठिकाणी वापरून आपण पेमेंट देखील पूर्ण केलेली आहे। आपल्याला त्याखाली डाव्या बाजूला पाहिलं तर ह्या सगळ्या टॅबवर
चेकमार्क आलेला दिसते, बरोबरची टिकमार्क आलेली दिसते। आता आपला जो फॉर्म आहे हा आपण या ठिकाणी डाउनलोड कन्फर्मेशन पेज यावर क्लिक करून आपला जो फॉर्म आहे हा या ठिकाणी डाउनलोड करून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने आपला हा एक फॉर्म आपल्याला मिळेल। हा फॉर्म या ठिकाणी क्लिक हिअर टू डाउनलोड कन्फर्मेशन पेज यावर क्लिक करायचा आणि हा फॉर्म आपण प्रिंटआउट करून आपल्या फाईलला दप्तरी सेव्ह ठेवायचा आहे। डाउनलोड करून घेतलेला आहे, बघू शकतो आपण फॉर्म हा आपला भरण्याची ही प्रक्रिया आहे ही आत्ता आपली पूर्ण झालेली आहे। सो अशा पद्धतीने पहिल्यापासून आपण हा फॉर्म कशा पद्धतीने या ठिकाणी भरावा या संदर्भात ही माहिती पाहत होतो। या ठिकाणी पहिली प्रक्रिया पाहिली ती म्हणजे रजिस्ट्रेशनची, त्यानंतर फॉर्म कसा भरावा, त्यानंतर पेमेंट कसे करावे आणि या पेजवर सगळा फॉर्म भरून झाल्यानंतर हे चेकमार्क आलेले दिसतात, टिकमार्क आलेले दिसतात, कंप्लीटेड झालेले दिसतात। त्यानंतर आपण डाउनलोड कन्फर्मेशन पेजवर क्लिक करून हा फॉर्म डाउनलोड करून घ्यायचा आहे आणि दप्तरी सेव्ह ठेवायचा आहे। सो अशा पद्धतीने आपल्याला सीटेटचा फॉर्म हा स्वतःहून घर बसल्यास अगदी सहज भरू शकता। मी आशा करतो की ही दिलेली सर्व माहिती ही आपणास निश्चितच समजली असेल। चला तर भेटूया पुढील एका नवीन व्हिडिओसोबत। धन्यवाद।